हैदराबाद राजपत्र के अनुसार अनुसूचित जनजाति के रूप में बंजारा समुदाय आरक्षण की मांग कर रहा है और आंदोलन कर रहा है। आदिवासी समुदाय जल, जंगल और जमीन की प्रकृति की पूजा करने वाला समुदाय है और महापुरुष डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर द्वारा आदिवासी समुदाय को आरक्षण दिया गया। बंजारा समुदाय आदिवासी नहीं बल्कि फरास्ता समुदाय के रूप में जाना जाता है। बंजारा समुदाय पहले से ही अन्य पिछड़ा वर्ग श्रेणी में आरक्षण का लाभ ले रहा है। महाराष्ट्र श्रेणी की सूची में इसका कोई उल्लेख नहीं। विनम्र निवेदन है कि महाराष्ट्र सरकार बंजारा समुदाय को आदिवासी समुदाय में शामिल न करे, अन्यथा आदिवासी समुदाय की ओर से राज्यव्यापी आंदोलन किया जाएगा। निवेदन के समय सैकड़ों कार्यकर्ता मौजूद थे। राहुल सोनवणे की रिपोर्ट। कारण संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने शासनाला विनंती आहे आम्हाला की हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाज जी मागणी करतोय आमच्यामध्ये आरक्षण मागणीसाठी, आम्ही त्याला एकच सांगतो, तुम्ही पहिले जो तो उठून सुटून आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करतोय, तुम्हाला जर कधी आदिवासीमध्ये यायचं असेल तर तुम्ही पहिले आदिवासीच्या पोटाला जन्माला या, तेव्हाच तुम्हाला आरक्षण भेटेल। जर तुम्हाला खरोखर आरक्षण मागायचं असेल ना, पहिले तुम्ही घटनाचा अभ्यास वाचा, संविधानमध्ये जे दिले त्याचा अभ्यास करा, हीच आमची विनंती आहे। आणि आमच्या अर्जाचा सरकारने नाही विचार केला तर नंदुरबारहून जाणारे जो रेल्वे टाइम बनल्यावर आम्ही रस्त्यावर रेल्वेवर उतरू आणि रेल्वे बंद करून देऊ, संपूर्ण आदिवासीच्या समाजाच्या वतीने सांगतोय आम्ही। कारण शासनाला विनंती आहे व लोकप्रतिनिधी त्यांना पण विनंती आहे की तुम्ही कुठलाही असं कोणी पण उठून सुटून येतोय, मागणी करतोय, याला तुम्ही विरोध करा। आज नंदुरबार जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रामध्ये 25 आमदार, 4 खासदार, कोणीही आवाज उचलत नाही, फक्त एकच आमदारचा आवाज येतोय, मग बाकीचे आमदार आहे कुठं? आम्हाला विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून तिथं विधानसभेमध्ये आवाज उचला आणि आपला हक्काचे आरक्षण वाचवा। जय आदिवासी, जय जोहार।